चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आज आपण परमपूज्य शिरीष दादा लिखित हो आवे आसना ऐसे हे पुस्तक वाचनात घेत आहोत. त्यातलं जे एकंदर प्रवचन आहेत ते प्रवचन एकत्र केलेलं आहे. त्यातलं पहिलं प्रवचन, म्हणून तैसे ते जाणावे, मन राहावे पाहावे, राहेर तेथे रचावे स्थाप आसन ऐसे. माऊलींची 6व्या अध्यायातील 11व्या श्लोकावरची व्याख्या चाललेली आहे. हा 6वा अध्यायच अभ्यास योग म्हणून विख्यात आहे. प्रत्यक्ष भगवत प्राप्तीसाठी जे साधन करावे लागते, साधकांना ज्याचे आचरण करावे लागते, परमार्थासाठी जे नियमाने करणे आवश्यक असते त्याला अभ्यास म्हणतात. तो अभ्यास कसा असावा याविषयी माऊलींनी 6व्या अध्यायात मोठे सुंदर सांगितले आहे. या 6व्या अध्यायाचा 11वा श्लोक हा तर त्या अभ्यास योगाचा सुरुवातीचाच आहे. तेथून अभ्यास योगाची ओळख करून देणे सुरू होते. त्यात श्री भगवंत म्हणतात, सुचैदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना नात्युच्छित्वं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम. माऊलींची याच श्लोकावरची उत्तर चरणाची टीका चाललेली आहे. पातंजल योग आणि अभ्यास योग. भगवंत ज्याला सुचौ देश म्हणजे शुद्ध देश म्हणून संबोधितात, तसा शुद्ध देश म्हणजे काय याचे माऊलींनी आधी वर्णन केलेले आहे. ते वर्णन पूर्ण झाल्यानंतर आता ते प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना म्हणजे स्थिर असे आसन मांड्यासंबंधी सांगतायत. आसनासंबंधीचा विचार सांगत आहेत. पुढे 9वा अध्याय संपवून माऊली 10वा अध्याय सुरू करण्याच्या आधी काय काय विषय पूर्वखंडात आलेले आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगतात. त्यात माऊलींनी एक फार महत्त्वाची ओळ घातलेली आहे. ते म्हणतात की पंचमी गौरले योगतत्व. 5व्या अध्यायात योगतत्वाच्या रहस्याचा थोडा भाग श्री भगवंतांनी विशद केला आहे. त्याच अध्यायाच्या शेवटी श्री भगवंत पार्थाला सांगतात की हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो. त्यामुळे 5व्या अध्यायाच्या शेवटी पार्थाला अभ्यासाबद्दल अगदी थोडक्यात सांगितलेले आहे. आणि ते पार्थाच्या हृदयाला रुचल्यावर, त्याला त्याची आवड उत्पन्न झाल्यावर पुढे 6व्या अध्यायात तोच अभ्यास योग विस्ताराने पार्थाला सांगितला आहे. त्याचाच उल्लेख माऊली 10व्या अध्यायात असा करतात की पंचमी गौरले योगतत्व आणि तेच षष्ठामाजी प्रगट आसना लागोनी स्पष्ट जीवात्मभाव एकवट होती देणे. आता तेची म्हणजे जे योगतत्व 5व्या अध्यायात श्री भगवंत बोलले होते तेच नंतर 6व्या अध्यायात त्यांनी आणखी स्पष्टपणे सांगितले. ते तेथे काय स्पष्ट करतात तर आसना लागोनी स्पष्ट. माऊलींचे हे शब्द विशेष महत्त्वाचे आहेत. त्यांनी जो अभ्यास योग 6वा अध्यायात स्पष्ट केला म्हणतात तो आसना लागोनी म्हणजे आसनापासूनच स्पष्ट केलेला आहे. आता आपल्याला असा एक प्रश्न पडेल की माऊली जो अभ्यास योग सांगतात तो आहे तरी कसा, तर तो अभ्यासाची आपण्याते करी असाच आहे. खरे म्हणजे अभ्यासाची सुरुवात करणे कोठून होते त्याचे वर्णन माऊलींनी पुढच्या श्लोकाच्या टीकेमध्ये केलेलेच आहे. ते म्हणतात, मग तेथा आपण एकाग्रांत करून सद्गुरु स्मरण अनुभवीजे. या अभ्यास योगाची सुरुवात आहे तीच अनुभवापासून झालेली आहे. या अशाच विलक्षण पद्धतीचा हा अभ्यास आहे असे ते म्हणतात. त्याचे वैशिष्ट्यच असे आहे की साधकाने फक्त आसनावर बसायचे असते आणि मग तेथे बसून
सद्गुरू स्मरण करायचे, अंतःकरण अनुभवायचे असते. याचा अर्थ असा आहे, तरी यम, नियम आणि आसन, प्राणायाम हे अभ्यास योगात साधन म्हणून येत नाहीत. त्यांना येथे गौणत्व आहे. पातंजल योगाचा अष्टांग योगाचा जो क्रम सांगितला आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, त्यातील पहिली 4 अंगे अभ्यास योगात आधी पूर्ण व्हायला हवीत. हे गृहीतच धरलेले नाही. येथे सुरुवात जी होते तीच एकाग्र अंतःकरण अनुभवण्यापासून. याचाच अर्थ अभ्यासाची सुरुवात ही प्रत्याहारापासून झाली. आधीचे यम, नियम, आसन आणि प्राणायाम असे काही यात करायचे नसते. महायोगाबद्दल बोलतात, ज्या कृपायोगाबद्दल बोलतात तो खरा चतुरंग योग आहे. तो प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या 4 उत्तर अंगाचाच आहे. पातंजल योगाची जी 4 पूर्वांगे आहेत, यम, नियम, आसन आणि प्राणायाम,